मी इतकी आळशी आहे, इतकी आळशी आहे, की ते दिसून जाईनच तुम्हाला समोरचा व्ह्यू बघून. पाहू शकता तुम्ही, म्हणजे हा जो पसारा आहे, हा सगळा पसारा मी केलेला आहे आणि बिलकुल उचलायची मेंटॅलिटी नाही आहे माझी आणि ताकदही नाही आहे अंगात. आणि काय आता ते जे काय असते ते काहीच नाही आहे. म्हणजे काय म्हणावं मी आता, काहीच नाही म्हणू शकत. बस इतकंच स्वतःला रेडी करते मी की हे सगळं व्यवस्थित उचलून मी जागेवर लावून देईल, कारण हे असं चांगलं दिसत नाही की खूप पसारा झाला आहे आता. ॲक्च्युली कसं आहे, कस्टमर्स येतात तर तेच ते गोष्ट मला परत काढा, परत त्याच्यात ठेवा, तर हे गोष्ट माझ्या खूप जीवावर येते. म्हणून मी जे काय आहे ते असं फाईलच राहू देते. म्हणजे जे कस्टमर आले की तेच उचललं, तेच लावून दिलं, तर तिच्या तिथे तसंच राहते ते. पण नाही, आता मी व्हॅनिटी थोडी अलग 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 व्हॅनिटी बनवते माझी. जे एक्सपेन्सिव्ह व्हॅनिटी थोडी वेगळी बनवते आणि जी थोडी सायडर मेकअपची व्हॅनिटी आहे ती मी थोडी वेगळी बनवते. आता सो आहे माझ्याकडे थोडा प्लॅन डोक्यामध्ये, असं असं करावं, ते मी ट्राय करते. आता वाजून राहिले आहेत 3. 3चे मला किती वाजते हे आपण बघू. आणि अंगाला अजून सुद्धा पाणी आहे नाही माझ्या. पाहू शकता इतका मोठा पसारा तुम्ही घरात, आणि हा असतेच. कारण कसं आहे, कस्टमर येतात रेग्युलर, तर प्रत्येक सामान मला काढावंच लागते आणि माझ्याजवळ काही स्टोरेज आहे नाही इतकं की मी त्यामध्ये ठेवेल आणि काढेल पद्धतशीरपणे. फक्त एक कपाट आहे, ते पण छोटं आहे, तर त्याच्यामध्ये मी थोडंफार ॲडजस्ट करून सामान ठेवत असते आणि बाकीचं सगळं बाहेरच राहते. तर कधी मेकअपचे कस्टमर राहतात रेग्युलर, तर मग ते सामान तसं बाहेर फैललंच राहते. माझ्याकडे जर स्टोरेज असतं तर खूपच चांगलं झालं असतं. विचार करते आहे मी स्टोरेज बनवायचा, पण कसं आहे, घर आहे, घरामध्ये जर मी प्रॉपर जर पार्लर करतो म्हटलं तर नाही असं जमत. बाहेर असलं असतं तर मी प्रॉपर स्टोरेज वगैरे केलं असतं. आणि इतकं बजेटसुद्धा नाही आहे माझं. स्टोरेज करायसाठी बरंच बजेट लागतं, तेवढं सगळं माझ्याकडे नाही आहे. म्हणून सध्या मी असंच ॲडजस्ट करेल आणि असंच अमावस्या पौर्णिमेला एखादा वेळेला चान्स येते, जे मी पूर्ण घर साफ करते आणि मला झोप येऊन राहिली होती आणि पसारा पाहून आणि पाहत नाटकं करत होती मी. तर कसं बसं मी 3 वाजतापासून तर 5, 5:30 वाजतापर्यंत काहीतरी खतम केलं वाटते माझं काम. आणि सुरूच होतं, कारण पसारा खूप होता आणि कसं कसं कुठं कुठं ॲडजस्ट करावं, काय काय कसं ठेवावं हे मला सुचत नव्हतं. तरीसुद्धा मी ते डोकं भनभन करता करता मी ते सगळं सामान पूर्ण माझं ॲडजस्ट केलं, पूर्ण ठेवलंच लास्टमध्ये. आणि कसं आहे, घरामध्ये थोडं पार्लर असलं की हे सगळं चालूच असतं. कारण प्रॉपर बाहेर पार्लर करतो म्हटलं तर तिथे आपण सगळ्या गोष्टी मॅनेज करू शकतो, आणि घरी म्हटलं म्हणजे तर कोण ना कोणी येत राहते आणि येत राहते, त्या सगळ्या गोष्टी मी ॲडजस्ट करू शकत नाही प्रॉपरली. कारण घर हे खूप वेगळं पडते आणि बाहेर हे खूप वेगळं पडते. घर कसं आहे, हे रोज माझा यूजला येते, आणि बाहेर कसं आहे, जेवढं आपण पार्लरचे कस्टमर करू तेवढ्या वेळच ते जागा तेवढी यूज होते. आणि ही कसं आहे, इथे आम्ही उठतो बसतो, समजा कोणी आलं ते इथेच बसतात पार्लरमध्ये माझ्या, तर हे सगळं ॲडजस्ट करायला मला खूप त्रास होते. म्हणून मी असं सामान असं पडलंच राहू देते. बरेच जण माझ्याकडे येतात तर म्हणतात, "बाई हा पसारा, बाई हा पसारा." पण तुम्ही एक लक्ष करा की माझ्याकडे स्टोरेज काहीच नाही आहे. नाहीच स्टोरेज आहे सगळं. तर मी कसं ॲडजस्ट करत असेल हे माझं मला माहिती आहे. तर मी एक दिवस असा काढते आणि या सगळ्या गोष्टी लावलू करते. तसंच मी माझी ज्वेलरी आणि सगळं सामान असं प्रॉपरली त्या दिवशी लावलू केलं. आणि देवाच्या कृपेने जर स्टोरेज बनवण्याचा मौका आला, तेवढे पैसे आले, तर बनवून पण टाकेल मी. काही सोपं नाही आहे, कोणती पण गोष्ट करणं म्हणजे हार्ड आहे. खूपच हार्ड वर्क करावं लागते कोणत्या पण गोष्टीसाठी, तेव्हा कुठं आपण ते गोष्ट अचीव करू शकतो. तर एकदम मी हार्ड वर्क तर नाही म्हणू शकत, पण हां, मी वर्क करते. मला वाटते माझ्याकडून जेवढं झेपते तेवढं मी वर्क करते आणि त्याचं मला थोडं थोडं का होईना, पण मी खूप काही गोष्टी अचीव करते माझ्या लाईफमध्ये. तर तसंच मी स्टोरेज पण माझ्या किस्मतमध्ये असेल तर मी स्टोरेज पण बनवून घेईल. आणि थोडं थोडं तुटकं तुटकं स्टोरेज घेतल्यापेक्षा म्हटलं, आपण त्यामध्ये पैसे वाया घालवल्यापेक्षा आपण पाहू मोठंच काहीतरी स्टोरेज बनवू आपल्यासाठी, असा मी विचार केला होता. म्हणजे केला आहे आताही.
कसं आहे, ते प्लास्टिकचं स्टोरेज बॉक्स घेतले आणि ते जर ठेवले तर नंतर ते कधी कामी पडेल नाही पडेल, त्यापेक्षा त्याच्यामध्ये पैसे घालवल्यापेक्षा मला असं वाटते की आपण थांबून जाऊ, तेच पैसे राहू द्या. पण बघू, काही जण म्हणतात मला तात्पुरतं तरी स्टोरेज घे, बनव, थोडंफार कर काहीतरी, कारण हा पसरा खूप होत आहे. आणि खरं पण आहे, प्रत्येकाचंच मान्य करून घेतलं मी तर. माझ्याकडे मशीन्स असं बोर्डला लावली की खालीच ठेवावं लागते, त्याच्यासाठी काही ॲडजस्टेबल सामान आहे नाही. आणि काही पण ठेवतो म्हटलं, समजा चेअरवर काही आपल्याला फेशियल वगैरे करायचं आहे, तर बाजूला माझ्याकडे एक स्टूल म्हणून तोच एक स्टूल आहे, बाकी काही आहे नाही. तर थोडंफार घ्यायचं म्हटलं म्हणजे घ्यावंच लागेल, मला तरी असं वाटते. पण थोडं मी थांबूनच जाते. देवाच्या कृपेने जर माझं पार्लर बाहेर झालं तर खूपच चांगलं. माझे महादेव, माझे खाटूश्याम बाबा यांच्यामुळं जर माझं पार्लर बाहेर होऊनच गेलं तर खूप चांगली किस्मत आहे माझी. थोडेफार पैसे वगैरे गोळा करायचे आहे मला. आणि पैसे गोळा मला याच्यासाठी पण करायचे होते की मला एक आयफोन घ्यायचा होता. आणि तो पण काही फ्लॅश मारण्यासाठी नाही घ्यायचा आहे. मला व्हिडिओज वगैरे बनवण्याची आवड आहे. आणि हे व्लॉगिंग वगैरे या सर्वांसाठी मला एक आयफोन हवा आहे. तर मला तर असं वाटते की मी आता येणाऱ्या न्यू इयरमध्ये घेईल असं मला वाटते. पण काय माहिती आता देवाच्या मनात काय आहे काय नाही. फोन येणं न येणं हे देवाच्या हाती आहे. मला असं वाटतं त्या आयफोनचे पैसे आपण काहीतरी गोल्ड करून घेतलं ते बरं राहील. पण एक असं विचार येते की आपल्याला काहीतरी प्रमोशन वगैरे करायचा मौका भेटला कुठे काही, तर आयफोनची क्लिअरिटी देते ते अँड्रॉईड देत नाही. तर एक आयफोन आपल्याकडे असायलाच हवा. तर जुना का होईना एक घेऊन ठेवून देईल मी माझ्याजवळ. म्हणजे नाही काही तर तुम्हाला एक क्लिअरिटी तर भेटेल माझ्या व्हिडिओतून. या व्हिडिओतून पण तुम्हाला बरीचशी क्लिअरिटी भेटत असेल, कारण हा पण मोबाईल खूप चांगला आहे माझा, बेकार नाही आहे. काही खायला तर खूप काही गोष्टी आहे, बघू शकता तुम्ही. हे दिसतंय काय म्हणते याला, पेरू. आणि हे आहे संत्रा. जेवायला सगळ्या काही गोष्टी आहे, भाजी, इकडे पोळी आहे आणि इकडे भात आहे. म्हणजे सर्व गोष्टी आहे. पण सॅटिस्फॅक्शन कुठे असते भाई मला घरचं खाण्यामध्ये, माझं सगळं बाहेरच खाण्याचं मन असते. तर मी विचार केला आहे की मी 5 डेजचं चॅलेंज लावेल, बाहेरचंच खाईल मी, घरचं एकही काही खाणार नाही. पण भाई ते खूप रिस्की आहे माझ्यासाठी, कारण तब्येत पण खराब होऊ शकते. पण मी ते चॅलेंज करणार आहे. आणि मग तिथं मी माझं चॅलेंज असं ठेवणार आहे भाई की मी नुसतं हेल्दी खाईल, हेल्दी. आणि हे पहा कँडी दिसलं मला, पाहू शकता फ्रीजमध्ये. तर खाऊन घेते. कँडी आहे हा, जेली है, यू नो जेली। मुंह में जाने के लिए तरस रहा है ये। भारी होतं बस, ज़्यादा मीठा नहीं खाऊंगी मैं। सोच रही हूँ चावल को थोड़ा सा गर्म करके खा लूँ। याला गरम करून मी खाऊन घेते पहिले। ऑलमोस्ट माझं घर हे क्लीन झालेलं आहे आणि 3 वाजतापासून तर आता 5:30 वाजून राहिले। म्हणजे विचार करू शकता तुम्ही 3 4 5 3 3 4 4 तास लागते भाई मला कामं करायला। की मी एवढंसं नाही भाई, मी टाईमपास करू काम केले म्हणून। पहा आता किती छान दिसत आहे, एकदम क्लीन, नीट अँड क्लीन, एकदम बेस्ट। तर घर क्लीन केलं तर स्वतःला क्लीन करण्याचं माझं काम आहे। मी करून घेते पहिले अंघोळ, कारण की मला बाहेर जायचं आहे। ते पण मी दाखवतेच कुठे जाणार आहे मी। तर बाकी हे माझं घर पाहून तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि बाहेर जाण्यासाठी
आणि वेट करते माझ्या समोर स्पेशलचा की कधी येईल आणि कधी येईल मला. तर देखो ये मैं हूँ मटकी. तर एक पार्सल पण वापस करायचं आहे, ते पण वापस करते आणि बाहेर पण जाते. तुम्ही असेच राहा कंटिन्यू ब्लॉगमध्ये. नंतर समवन स्पेशलला घेऊन या दुकानात गेली, कारण मला सॉक्स घ्यायचे होते. तर मला माझ्या समवन स्पेशलनी सॉक्स घेऊन दिले आणि आमच्या काहीतरी छान गोष्टी सुरू होत्या. इकडल्या तिकडल्या मला गोष्टी सांगत होता आणि मी त्याच्या गोष्टी ऐकत होती आणि ऐकतच असते मी त्याच्या गोष्टी. काय आहे, तो कधी कधी भांडते, कधी कधी काही बोलते, पण ऐकून घ्यावं लागते. माझं इनोसेंट फेस पाहू शकता तुम्ही, किती छान मस्त. आमचं असंच डिस्कस सुरू राहते, असं तसं 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 तसं. काय माहिती हे कुठपर्यंत जाईल तर डिस्कस. पण पाहू. माझं समवन स्पेशल माझ्यासाठी खूपच खूपच चांगलं आहे बिचारा. मला तरी असं वाटते की माझ्यासाठी खूप चांगलं आहे, खूप काही करते माझ्यासाठी. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय. लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब.